कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही असं भरणेंनी म्हटलंय। चांगल्या उत्पन्नासाठी आम्ही प्रयत्न करू। कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी आहे असं भरणेंनी म्हटलंय। 2 दिवसात कर्जमाफीची रक्कम खात्यात येईल। दुसऱ्या टप्प्याची यादी लवकरच जाहीर होईल असं सुद्धा दत्तात्रय भरणेंनी म्हटलेलं आहे। माझं म्हणणं आता कर्जमाफी हा काय अंतिम उपाय नाहीये। आता शेतकऱ्याला त्याचे शेतामध्ये त्याचं उत्पादन कसं वाढेल आणि शेतामध्ये जो तो पिकवतोय त्याला चांगल्या प्रकारची बाजारपेठ कशी मिळेल यासाठी आता आमचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे। त्यामुळे अशी परत वेळच येऊ नये की कर्जमाफी करण्याची वेळ येऊ नये, अशी वेळ अशासाठी आम्ही निश्चित प्रकारे प्रयत्न करतोय। आणि शेतकऱ्याला त्या कामी जी काय मदत, जे काय सहकार्य, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन काय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्या शेतामध्ये कसं उत्पन्नाबरोबर त्याला चांगलं उत्पन्न कसं मिळेल हा प्रयत्न आमचा आहे। ही कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, ही मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही आहे आणि ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तर नाही आहे। ठीक आहे, काही शेतकरी ITRच्या बाबतीमध्ये आम्ही थोडं आता उद्याच त्याच्या संदर्भामध्ये बैठक आहे। काही गोष्टी खरं आहे की जे आपले ऊस मुकदम आपण म्हणतो त्यांना ट्रॅक्टर ज्याचा असतो पण तो मुकदमाला ॲडव्हान्स देतो, त्या टायमाला कारखान्याकडून त्याचा इन्कम टॅक्स वगैरे त्या गोष्टी कापल्या जातात। या बाबतीमध्ये कसा काय वेगळा विचार करता येईल का, या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे उद्याच्या मीटिंगमध्ये आम्ही करू। परंतु शेवटी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी नाही आहे आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होईल। खरं तर एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील, मॅडम ताई असतील, या सर्वांचं एक राज्याचा शेतकरी कृषी मंत्री म्हणण्यापेक्षा एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या अडचणीच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिलेली आहे आणि ही कर्जमाफी यादी दुसरी पण यादी लवकरच होईल।